नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। ज्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून निघाला, ज्या क्रूरतेने संतोष देशमुख यांची हत्या केली गेली, जे फोटो संतोष देशमुख यांचे व्हायरल झाले ते बघून अक्षरशः महाराष्ट्र हळहळला होता। सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे आणि या विषयावर बोलताना आज देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे। अगोदर फडणवीस काय म्हणाले ते बघूया। बीड मधला आपल्याला प्रकरण माहिती आहे। या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं। ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता, डेटा नव्हता। पहिल्यांदा फोन शोधून काढले, शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे। मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी अतिशय निगरूनपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केले जातील। आता जो वाल्मिक कराड सध्या मुख्य सूत्रधार म्हणून न्याय व्यवस्थेसमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या विरोधात सबळ पुरावे तपास यंत्रणेच्या आता हाती लागल्यामुळे वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना कठोर शिक्षा होणार हे निश्चित झालंय। जन्मठेप होते की फाशी एवढंच आता ऐकण्याचं बाकी आहे। मात्र हाच वाल्मिक कराड सुरुवातीला संतोष भैयाच्या मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी असा व्हिडिओ करतो। वाल्मिक कराडनं सरेंडर होताना 31 सेकंदचा व्हिडिओ केला होता। तो व्हिडिओ तुम्हाला आठवत असेलच, परत एकदा दाखवतो। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। आधी हत्येसाठी खतपाणी घालायचं आणि त्यानंतर संतोष भैया म्हणायचं, त्याच वाल्मिक कराडला आता काय शिक्षा होते याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा मात्र अद्यापही फरार आहे। घटनेला 100 दिवस उलटूनही आरोपी अटक नसल्यानं पोलिसांसह हे सीआयडीचं अपयश आता उघड झालंय। मात्र इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, सुनावणी सुरू आहे आणि कशा प्रकारे पोलिसांनी फोन शोधले, फोनमधील डिलीट झालेला डेटा शोधला, त्याचं कौतुक आज देवेंद्र फडणवीस करत होते। सोबतच त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा होईल हे देखील अधोरेखित केलं आणि त्यामुळे आरोपींना काय शिक्षा होते आणि संतोष देशमुख यांना किती दिवसात न्याय मिळतो आणि कृष्णा आंधळे जो की अजूनही फरार आहे तो पोलिसांच्या हाती लागतो का आणि तो हाती लागल्यानंतर या प्रकरणात आणखी काय नवीन उलगडा होतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला देखील अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।